नमस्कार. तर हा बनवला आहे मी चॉकलेट केक आणि हा टॉल केक आहे. तर हा मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक बनवला होता. तर यासाठी मी 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं आणि त्याचा छान बेस बनवून घेतला आणि त्याच्या मी 6 ते 7 लेयर्स कट करून घेतल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही, मी बेसवरती पहिली लेयर ठेवून घेतली आणि आपण जे शुगर सिरप तयार करतो त्याचे सोकिंग करून घेतलं आणि वरून चॉकलेटचा गनाश ओतून घेतला आणि छान स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर चॉको चिप्स टाकून घेतले आहेत. आता मी दुसरी लेयरही ठेवून घेतली आहे. त्याच्यावरतीही मी शुगर सिरपचं सोकिंग करून घेतलं आहे. यामध्ये मी थोडं 1 चमचाभर आपलं चॉकलेट गनाश आहे ते घातलं होतं शुगर सिरपमध्ये. त्यानंतर क्रीम अप्लाय करून घेतली, छान स्प्रेड करून घेतली आणि चॉकलेट गनाश आहे ते देखील चमच्याच्या साहाय्याने टाकून घेतलं आहे आणि चमच्यानेच छान स्प्रेड करून घेतलं. तर त्यानंतर चोको चिप्स टाकून घेतल्या. येथे मी चॉकलेटचा खूप जास्त वापर केला आहे, कारण माझ्या मुलाला चॉकलेट केक खूपच आवडतो. तर त्यासाठी मी येथे भरपूर असं चॉकलेटचा वापर केला आहे. ह्याच पद्धतीने मी बाकीच्या ज्या लेयर्स आहेत त्याही अशाच ठेवून घेतल्या आणि छान सोकिंग करून घेतलं शुगर सिरपनं आणि क्रीम अप्लाय करून घेतली. त्यावरती चॉकलेटचं गनाश ओतून घेतलं, छान स्प्रेड करून घेतलं आणि चोको चिप्स टाकून अशाच पद्धतीने बाकीच्या लेयर्सही मी तयार करून घेतल्या आहेत. अशा पद्धतीनं मी केक छान क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर मी केकला फायनल फिनिशिंग छान देऊन घेतली आणि बघू शकता तुम्ही, आता मी चॉकलेटचं जे गनाश आहे ते केकवरती ओतून घेत आहे. तर छान असं गनाश ओतून घ्यायचं आणि आपल्या पॅलेट नाईफच्या साहाय्यानं छान केकला कवर करून घ्यायचं. तर केकचं कवरिंग छानपैकी झालेलं आहे आणि आता मी इथे गोल्डनचं जे ड्रिपिंग आहे ते करून घेतलं आणि हॅपी बर्थडेचं टॅग देखील मी गोल्डनमध्येच आणलं होतं, ते देखील लावून घेतलं आणि आपले जे गोल्डन बॉल्स आहेत ते वरच्या साईडून थोडं आणि खालच्या साईडून थोडं लावून घेतले. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी गोल्डनमध्ये हार्ट देखील आणलं होतं, ते देखील मी मध्ये एक लावून घेतलं आणि वरच्या साईडला एक लावून घेतलं. तर छान असं हार्ट लावून घेतलं आणि त्यानंतर मी येथे जे आपले स्प्रिंकल्स आहेत तेही गोल्डनमध्येच आहेत, ते थोडे बाजूच्या साईडून थोडे वरतून असे टाकून घेतले आणि बघू शकता आपला केक किती छान झालेला आहे. आणि आता मी जे आपले गोल्डन फ्लेक्स आहेत
ते देखील एका तिरप्या रेषेत लावून घेतले आहेत. तर हे इडिबल असतात, तर आपण याला खाऊ देखील शकतो. तर तेही मी लावून घेतलं छान असं. आणि कडेनं मी क्रीमच्या सहाय्यानं डिझाईन देखील केली केकच्या कडेने. आणि आपला जो केकचा लूक आहे तो तुम्ही आता बघू शकता. छान असा आपला केकचा लूक बघू शकता. छान असा केक आपला तयार आहे. तुम्हाला जर केक आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.